भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतात तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला रिलिजन म्हणून संबोधितात त्याच्याशी काही अंशी समान आहे. म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म आणि युरोपियन धर्मवेत्ते म्हणजे धर्मशास्त्रज्ञांनी ज्याला रिलिजन म्हटले आहे त्याच्याशी बुद्धाचा धम्म काही अंशी समान आहे, 100% नाही. परंतु त्या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही. त्या दोहोंमधील भेदही थोर आहेत. म्हणजे त्या दोघांमध्ये जे भेद आहेत, जो फरक आहे, तो फरक सुद्धा खूप मोठा आहे. याच कारणास्तव युरोपियन धर्मवेत्ते बुद्धाच्या धर्माला रिलिजन म्हणून मानायला तयार नाहीत. या गोष्टीबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही. म्हणजे ते युरोपियन धर्मवेत्ते बुद्धाच्या धम्माला रिलिजन मानत नाहीत या गोष्टीबद्दल वाईट वाटण्याचे काहीही कारण नाही. धम्माला रिलिजन म्हणून मानण्यात तोटा त्यांचाच आहे, धम्माचा त्यात तोटा नाही. त्यामुळे त्यांच्या रिलिजन मधील वैगुण्य म्हणजेच कमतरता स्पष्ट होतात.